पाणीपुरी का रेसिपी। तर आम्ही इथे मुगाची आणि बटाट्याची पाणीपुरी करत होतो, तुम्ही रगड्याची पण करू शकता। तर त्यासाठी सर्वात आधी बटाटे आणि मूग हे बॉईल करून घेतलं। इथे मी चिंचाची गोडवाली चटणी बनवते, त्यासाठी आपल्याला लागणार चिंच, खजूर आणि गूळ। चिंच 1 वाटी घेतलं ना तर खजूर आणि गूळ हे 2 वाटीने घ्यायचं। त्यानंतर हे सगळं साधारण 2 तास पाण्यात सोक करून ठेवल्यानंतर त्याच्या सगळ्या बिया काढायच्या आणि मग ते मिक्सरला चांगल्यापैकी ग्राइंड करून घ्यायचं। त्यानंतर वेसल घ्यायची, मग त्यात थोडं पाणी टाकून ही आपली पेस्ट टाकायची आणि मग त्यात लाल तिखट टाकायचं, थोडंसं धने जिरे पूड टाकायचं, मीठ टाकायचं आणि थोडीशी साखर पण टाकायची, त्याने टेस्ट एनहान्स होते। आणि मग मिक्स करून साधारण 5 मिनिटं जितपत बॉईल करायचं आणि मग ते थंड व्हायला बाजूला ठेवायचं। मग तिखटवालं पाणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार 1 वाटी पुदिना, 2 वाटी कोथिंबीर, नंतर 4 ते 5 गार्लिक आणि मग 3 ते 4 आपले हिरव्या मिरच्या। तुम्हाला जर आणखी तिखट हवं असेल तर तुम्ही अजून मिरच्या टाकू शकता। त्यानंतर मिक्सरला चांगल्यापैकी ग्राइंड करून घ्यायचं। मग ते एका चाळणीत मस्तपैकी चाळून दाबून त्याचा सगळा रस काढून घ्यायचा आणि मग त्यात ऍड करायचं पाणी। ते मी टाकलं 3 ग्लास पाणी। त्यानंतर मी घेतला पाणीपुरीचा मसाला, तर इथे मी 10 रुपयाची असे 2 पॅकेट टाकली आणि ते चांगल्यापैकी मिक्स केलं। मग थोडीशी सॉल्ट टाकायची, लिंबू पिळायचा आणि मग इट्स रेडी। आणि ह्यात हवं तर तुम्ही थोडं धनजिरं पूड पण टाका, त्याने टेस्ट एकदम मस्त होते। आणि चाट मसाला पण थोडासा असेल तर तोही ऍड करू शकतात, पण मीठ हे कमी प्रमाणात, कारण ऑलरेडी पाणीपुरी मसाल्यात मीठ हे असतंच। आणि त्यानंतर आपली ही पेस्ट पण थंड झाली आहे खजूरची, ती पण मस्तपैकी चाळणीत गाळून घ्यायची। मग बुंदी आहे ना ती हिरव्या पाण्यात टाकायची आणि मस्तपैकी आपल्या बटाटे आणि मूग सोबत पाणीपुरी एन्जॉय करायची। सो सी यू नेक्स्ट व्लॉग अँड डू फॉलो मी फॉर मोर सच रेसिपीज। बाय।